नमस्कार. आज दिनांक 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी नसेल तर शिक्षकाला महत्व नाही आणि ज्ञानवान शिक्षक हा विद्यार्थी घडवल्याशिवाय राहत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या सुप्रीम कोर्टच्या GR नुसार जर विचार घेतला, मला सवय झाली विद्यार्थी मित्रांनो म्हणायची. खऱ्या अर्थानं माझ्यापेक्षा खूप मोठे 10-10, 12-12 वर्ष सर्व्हिस करणारी शिक्षक मंडळी आज मला कॉल करतात आणि सर मला ही TET परीक्षा वगैरे वगैरे पास करायची आहे. त्याचा सिलेबस माहित नाही, कोणत्याच गोष्टी माहित नाहीत, पण मला अभ्यास करायचा आहे, TET क्रॅक करायची. 2011च्या नंतरच्या लोकांना तर कंपल्सरी ही परीक्षा क्रॅक करणं आवश्यकच आहे. बऱ्याच लोकांची समस्या आहे की सर CTT व TET एकाच पद्धतीत गणली जाते का? यस, नो प्रॉब्लेम. तुम्ही CTT क्रॅक करा किंवा TET क्रॅक करा. या दोन्ही परीक्षा एकत्रितरित्या क्रॅक केला किंवा एक परीक्षा त्यातली क्रॅक केला तरी तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. 16 सप्टेंबरला एक याचिका दाखल झालेली आहे, तिचा निकाल लागणार आहे. पुन्हा नंतर भविष्यात काय घडणार आहे ते बघू आपण. पण सुप्रीम कोर्टाचे निकाल हे बदलत नसतात. न्यायमूर्तीने घेतलेले निर्णय बदलणं सोपी काम नाही. मुद्दा हा आहे, ज्या लोकांचं 5-10 वर्ष सर्व्हिस राहिली त्यांना इन्सेंटिव्ह आहे इन्क्रीमेंटसाठी तयारी करायची, आणि जे लोक 2011 नंतर जॉईनिंग झालेले त्यांना अशा पद्धतीने तयारी करायची की जेणेकरून आपल्याला आगामी काळामध्ये शिक्षक म्हणजे त्या शिक्षक या पदाला कुठलीही बाधा आली नाही पाहिजे. आणि त्यांनी सरळ सांगितले 2 वर्षामध्ये तुम्ही हे कम्प्लीट करून घ्या, आणि हे कम्प्लीट करणं कंपल्सरी केलेलं आहे. त्यांना घेणं देणं नाही, डायरेक्ट ते काढून टाकतील. 2011 नंतर जर या लोकांची TET सारखी परीक्षा क्रॅक झाली नसेल तर. आता हा नियम कोणाला लागू आहे? 1ली ते 8वी या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना लागू आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पदवीधर शिक्षक व DED 12वी+ DED करणाऱ्या लोकांना हा नियम लागू आहे. जे या मागच्या 10 वर्षांमध्ये अप्रूव्हल काढले पण त्यांच्याकडे TET परीक्षा नाहीये, त्या लोकांना हा नियम लागू आहे. आणि अशा पद्धतीने बऱ्याच लोकांचं अप्रूव्हल सुद्धा आलं नव्हतं. तुम्ही पाहत असाल, नवे नियुक्त 2011 नंतर नियुक्ती झालेल्या लोकांना TET पास करा रे, TET पास करा रे, संस्था चालकाने किंवा एखाद्या संस्थेने किंवा झडपी शाळेने सांगून कंटाळून दिले, पण यांच्याकडून TET किंवा CTT पास होता आलेलं नाही. आणि ते अजून पण त्याच पद्धतीत असतील तर लवकर अलर्ट व्हा, कारण वरच्यावर नियम बदलत चाललेले आहे. आता मुख्याध्यापक व्हायचं असतं, कुणाला इन्क्रीमेंट हवा असतं, कुणाला प्रमोशन हवं असतं, त्या लोकांना सुद्धा ते अडवून धरणार आहे. नोकरी काढणार नाहीत पण अडवून धरणार आहे. 2011च्या नंतरच नोकरी काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आता मला कॉल करणारे, सर मी 10 वर्ष झाले शिक्षक म्हणून काम करते, सर मी पास होईल का? अशा कृपया करून प्रश्न विचारू नका, कारण मी एक मार्गदर्शक आहे. मी तुमचा खूप छोटा माणूस आहे आणि तुम्हाला मी मार्गदर्शन करतोय. इव्हन तुम्हाला अशा पद्धतीने मार्गदर्शन करेन की जेणेकरून तुमच्या समस्या एकदम छोट्या होऊन जातील, तुमच्या अभ्यासाला एक गती मिळेल. तुम्हाला स्टडी करणं आवश्यक आहे. माझा क्लास लावलं म्हणजे तुम्हाला असं जसं की अमृत पाजवल्यासारखं तुम्ही TET 100% पास होणार आहात असं नाही. क्लास अटेंड करावा लागेल, छोट्या मोठ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आता बऱ्याच लोकांना मी समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला की तुम्ही बाजारात जावा, प्रश्नपत्रिका घ्या. कशाच्या? TETचे पेपर बघा, काठिण्य पातळी बघा, त्यानुसार तयारी करायची आपल्याला, हे डोक्यात ठेवा. कारण खरं पाहता TET परीक्षेचा किंवा CTT परीक्षेचा 3 ते 4% जास्त आतापर्यंत रिझल्ट लागलेला नाही. CEच्या परीक्षेचा सुद्धा जास्त रिझल्ट लागतो. ही सत्यता आहे बरं का, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता प्रत्येकाला स्पष्टीकरण देणं शक्य नाही. 10-10 मिनिटं बोलतात की सर माझं ही कंडिशन असं आहे, आम्ही एवढी टीम आहे आमची, अशा पद्धतीने आहे. काल तर एकाने उगाच अफवा उठवली, 20% डिस्काउंट तुम्ही क्लास चालू केले म्हणे. अहो, क्लास माझे एक रेग्युलर असणारे महाराष्ट्रातले मीच फक्त वर्षभर TETचे क्लास घेत असतो. वर्षभर एकही दिवस बंद नसतो मित्रांनो, कंटिन्युटी असते याच्यामध्ये. आणि सर्व विषय म्हणजे 150 मार्क आहेत बाबा, 90 मार्क मिळवायचे. या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वेळोवेळी करत असतो. 90 मार्क मिळवायचे, कारण विद्यार्थी हा कंटिन्यू जर फ्लो मध्ये असेल तर या 3-4% मध्ये येतो. आणि आता वेळ खूप 3-4 महिनेच राहिले. या 3-4 महिन्यामध्ये आपल्याला ही परीक्षा क्रॅक करायची आहे. त्यामुळे नियोजन असं ठेवलेलं आहे आपण क्लासचं. सर्वात प्रथम तुम्हाला क्लासचे ऑनलाईन क्लास असणार आहेत, तुमच्या वेळेनुसार पाहता सुद्धा येणार आहेत. लाईव्ह सेशनला हजर राहता आलं नाही तर वेळेनुसार तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला त्याचं रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे, जे की तुम्हाला कधीही कितीही वेळेस पाहता येणार आहे. त्यानंतर 3rd नंबरला तुम्हाला नोट्स सुद्धा दिले जाणार आहेत, जे की मोबाईलवरच असणार आहेत.
आणि त्यानंतर चौथा प्रॉब्लेम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही मागचे पेपरचं विश्लेषण आहे ते मागच्या पेपरचं विश्लेषण सुद्धा घेतलं जाणार आहे. जे की प्रश्नांची पातळी कोणती आहे त्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाणार आहे, त्या पॅटर्नने शिकवलं जाणार आहे. आगामी काळामध्ये तुम्हाला या परीक्षेमध्ये 100% म्हणतो बरं का मी, लक्षात घ्या, 100% यश मिळवून दिलं जाणार आहे. का? क्लास केला तर. जसा क्लास लावणे म्हणजे पास होणे नाही, क्लास करावा लागेल. कारण कुठे खाचखळगे आहेत ते लक्षात तुम्हाला डायरेक्ट येणार नाही. तुम्ही पुस्तक आणाल, एखादं मार्गदर्शक पुस्तक आणाल, ते वाचत बसाल, नाही जमणार. कारण याच्यामध्ये आपल्याला एक मार्क महत्वाचा आहे. 90 मार्काला आपल्याला पोहोचायचंच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. जे लोक आता मला कॉल करतायत त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की बाबा तुमच्या काही समस्या असतील तर त्याच्यावर व्हिडिओ पण बनवू आपण. आणि वेळोवेळी मार्गदर्शन तुमचं हे असंच चालू ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब बटन दाबून ठेवा. आणि कृपया करून मोठं बोलू नका, तुमचं कामापुरतं बोला. म्हणजे असं झालं सर मी अशी नोकरी लागलो इथे आहे ते सांगण्याऐवजी कृपया करून थोडस कमी वेळेमध्ये काम आटपा. कारण विषय काय, असा कुठलाच क्लास नाही महाराष्ट्रामध्ये जो स्वतः मी शिकवतो पण आणि स्वतः विद्यार्थ्यांच्या कॉलला रिस्पॉन्स सुद्धा मी स्वतः देतो. इव्हन दुसऱ्या क्लासला दुसरे लोक ठेवलेले असतात, आपल्याकडे तसं नाही. मी त्या विद्यार्थ्यांची एक बारकीशी समस्या सुद्धा शिक्षक भरतीमधली त्याची पोस्ट घालवू शकते. त्या कारणास्तव मी कंटिन्यू विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतो, विद्यार्थ्यांना माहिती पुरवत असतो आणि विद्यार्थ्यांना ते करून घेत असतो. आणि त्यामुळे आपला क्लास चालू आहे. ज्या लोकांना टीईटी कंपल्सरी पास करायची आहे त्या लोकांनी नक्कीच आपल्या क्लासला जॉईन करावे. आता क्लासला दिलेल्या माहितीनुसार सर्व तुम्हाला माहिती 1.5 नक्की मिळणार, एवढं नक्की सांगतो. 1.5 नक्की मिळणार, पण करण्याची तयारी असावी. एक क्वालिटी 3-4 तास काम आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. खरंच त्या MSCIT जसं आलं, MSCIT ला जुगाड झालं आणि पास पण झाले लोक, पण इथे पर्याय नाही, लक्षात ठेवा. इथे तुम्हाला अभ्यास करूनच ही परीक्षा क्रॅक करावी लागणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.